गुरुपौर्णिमा हा प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी गुरुची कृपा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही संकटे आली, मनात कितीही चिंता असेल, तरी गुरूंची कृपा असली तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच सापडतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेपर्यंतचा हा काळ साधनेसाठी आणि नामस्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणजे आई आहे, जशी आई आपल्या लेकराची काळजी घेते, तशी स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तांची काळजी घेत असतात. लेकराला कितीही संकट आली तरी आई त्याला सोडत नाही. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ देखील आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत. आपण कधीकधी दुःखी होतो, मनात खूप चिंता असतात, घरात अडचणी असतात, पैशांची समस्या असते, नोकरीची चिंता असते, मुलांच्या भविष्याची काळजी असते, तब्येत बरी नसते. काही वेळा तर असे वाटते की आता कोणाकडे जावे आणि आपले दुःख कोणाला सांगावे. अशा वेळी फक्त एकदा मनापासून स्वामींना हाक मारा. स्वामी आपल्या भक्तांची हाक नक्की ऐकतात. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. स्वामी भक्त हो, आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी स्वामींचे नाव कधीही सोडू नका, कारण नामामध्येच खूप मोठी शक्ती आहे. अनेक भक्त असे आहेत ज्यांनी कोणतीही मोठी पूजा केली नाही, कोणतेही मोठे अनुष्ठान केले नाही, पण फक्त श्रद्धेने नामस्मरण केले आणि त्यांच्या जीवनात चांगले बदल घडू लागले. मन शांत झाले, भीती कमी झाली, घरातील वातावरण बदलले, कामामध्ये यश मिळू लागले. कारण जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण देवाच्या जवळ असतो. आजच्या काळात प्रत्येकजण धावत आहे, प्रत्येकाला काही ना काही चिंता आहे. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला घराची चिंता आहे, कोणाला मुलांची चिंता आहे, कोणाला आजारपणाची चिंता आहे. पण या सर्व चिंतांमध्ये आपण देवाचे नाम घेणे विसरतो. दिवसातील काही मिनिटे जर आपण नामासाठी दिले तर त्याचा खूप मोठा लाभ मिळू शकतो. नाम घेतल्याने मन स्थिर होते, मनामध्ये सकारात्मक विचार येतात, राग कमी होतो, मनाला धैर्य मिळते, संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळते. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते रोज स्वामी समर्थांचे नाम घेऊ लागले तेव्हा त्यांना मनामध्ये वेगळी शांती मिळाली. काहींची अडकलेली कामे मार्गी लागली, काहींच्या घरातील वाद कमी झाला, काहींना नोकरी मिळाली, काहींच्या व्यवसायात सुधारणा झाली. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण एक गोष्ट नक्की आहे की नामस्मरण करणारा भक्त कधीच रिकामा राहत नाही. त्याला मनाची शांती नक्की मिळते. आपण अनेक वेळा म्हणतो की आमच्याकडे वेळ नाही, पण मोबाईलसाठी वेळ असतो, टी व्हीसाठी वेळ असतो, इतर गोष्टींसाठी वेळ असतो. मग देवाच्या नामस्मरणासाठी थोडा वेळ का काढू नये? दिवसातील थोडा वेळ नामस्मरणासाठी दिला तर त्याचे फळ आयुष्यभर मिळू शकते. म्हणून आजपासून आपण सर्वांनी नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवसापर्यंत जर आपण श्रद्धेने नामस्मरण केले तर मनामध्ये भक्ती वाढते, गुरूंची कृपा मिळते, घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. म्हणून या दिवसाचा लाभ नक्की घ्या. आता आपण एक छोटा संकल्प करूया. पुढील काही दिवस रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचे. सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसायचे, दिवा लावायचा आणि मन शांत करून 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. ज्यांना खाली बसणे शक्य नाही त्यांनी खुर्चीवर बसावे. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी स्वतःला त्रास देऊ नये, आरामात खुर्चीवर बसून जप करावा. वृद्ध सेवेकऱ्यांनी देखील आरामात बसून नामस्मरण करावे. देवाला आपली भक्ती महत्त्वाची असते, आपण कुठे बसलो ते महत्त्वाचे नसते. म्हणून काही दिवस, एकही दिवस खंड पडू देऊ नका. मनापासून जप करा, कोणतीही अपेक्षा ठेवू नका. फक्त स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. आपले सुखदुःख, चिंता, काळजी सर्व काही स्वामींना सांगा. आई जशी आपल्या लेकराची काळजी घेते तसेच स्वामी आपल्या भक्तांचे ऐकतात. आपले धर्मग्रंथ सांगतात की कलियुगात नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी सेवा आहे. मोठी तपस्या करण्याची गरज नाही, जंगलात जाण्याची गरज नाही, कठीण साधना करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धेने देवाचे नाम घ्या. नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे.
म्हणून आपला ज्या देवावर विश्वास आहे त्या देवांचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ म्हणा, राम राम म्हणा, श्री साईबाबा म्हणा, गजानन महाराज म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, दत्त दत्त म्हणा, पण रोज नाम घ्या. कारण कलियुगात नामस्मरण ही अशी सेवा आहे ज्याचा अनुभव लवकर येतो, मनाला शांती मिळते, जीवनाला दिशा मिळते आणि देवाची कृपा हळूहळू जाणवू लागते. चला तर शेवटी सर्वांनी मनापासून 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.